पाहुयात आज संध्याकाळच्या प्रमुख बातम्या। सोयाबीनच्या हमीभावात 5% वाढ शक्य, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। बियाणे बँक जुनक केंद्रासाठी अनुदान, खासगी क्षेत्रातील संस्थांना बियाणे, औषधी वनस्पतींची लागवड, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन ही योजना राज्यात 31 मार्च 2026 पर्यंत राबवली जाणार आहे। बँक खात्यात येणार 2000 रुपये। मंगळवारी PM किसान योजनेचा 17वा हप्ता खात्यात जमा होणार। पंतप्रधान देशभरातील 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा PM किसान योजनेचा 17वा हप्ता जारी करतील। केळीच्या दरात 3 दिवसातच घसरण, 2000 रुपये प्रति क्विंटलवरून 1700 रुपयांवर दर, व्यापाऱ्यांची मनमानी। सिबिल स्कोअर कमी तरी शेतकऱ्यांना मिळेल कर्ज। जिल्हा बँक, जमीनदार होताना घ्या काळजी, बसू शकतो फटका। सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट म्हणजे काय? जिल्हा बँकेकडून कर्ज देताना प्रत्येक शेतकऱ्याचा सिबिल रिपोर्ट तपासला जातो। सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट यात फरक आहे। रिपोर्टमध्ये एका शेतकऱ्याने आणखी कुठे कर्ज घेतले आहे का, त्याच्या उतार्यावर बोजा आहे का याची तपासणी केली जाते। जिल्हा बँक व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचा बोजा असला तर त्या शेतकऱ्याचे कर्ज नाकारले जाते। खासगी बँका मात्र सिबिल स्कोअर कमी असला तरी शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, मात्र जिल्हा बँक कर्ज देते। बियाणे खात्याचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करा। साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी, हर्षवर्धन पाटील। किमान विक्री दर 42 रुपये प्रति किलो करण्याची मागणी। FRP वाढते मात्र विक्री दर तेवढेच। नशेसाठी वापरले जाणारे 10 लाखांचे डोडा पावडर जप्त, आरोपी अटक, 5 पावली पोलिसांची कामगिरी। अशाच शेतीविषयक माहितींसाठी आपल्या शेती बाजारभाव या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद।